प्रसादला मुंबईला पाठवतो. एवढं चांगलं इंग्लिश कसं काय? ते आमच्या ताईमुळे. काका मला फ्रेंच पण येतं आणि आता स्पॅनिश शिकते. वा, कृष्णा मी काय बोलतो? तू काय बोलू नको गप्प बस. पप्पा या पाहुणीकडनं शिकू का इंग्लिश? गप्प बस ना बाबा. क्लासला जायचं नाही म्हणून नाटका नुसती एका पोरीकडून शिकणार आहेस इंग्लिश? म्हणजे अगं यांना मुली आवडत नाहीत. मग मी याला का शिकू? अगं आमचे हे म्हणजे त्याचे पप्पा त्याला मुंबईला पाठवतात. त्याला जायचं नाही ना म्हणून कारणा देतो नुसती. इंग्लिश शिकायला मुंबईला का? अख्खा आता तू कशी बोलली इंग्लिश, तसा आमचा प्रसाद पण बोलला पाहिजे ना, फाडफाड इंग्लिश. हो काका, पण त्यासाठी नुसतं इंग्लिश शिकून फायदा नाही, बोलता पण आलं पाहिजे. इंग्लिशचा काय घेऊन बसलात? यांच्या मराठीची पण बोंब आहे. मूर्तीला मोती लिहितात. वागसर पण यांना गेले कंटाळून गावाला. ए श्रद्धा तू जास्त बोलू नको. आणि आमच्या स्वातीला पण काय अक्कल नाही. ए तू जाणार रत्नागिरीला. हे तुमच्या तर ना, तुम्हाला तिघांना आता मुंबईला पाठवतो. उन्हाळ काय करत बसणार, अक्कल नाही काय नाही. काका ते कसं आहे, आपण जेवढं रोजच्या बोलण्यात इंग्लिश बोलायची प्रॅक्टिस करू ना. सुरेश काका, हाऊ आर यू? आय एम फाईन, थँक्यू. बघा हे असं आपल्या डोक्यात इंग्लिशचे शब्द असतात, फक्त आपण ते बोलतच नाही. सुरेश पोरगी जाम हुशार आहे. जाई तूच घे ना ग बोलण्याची प्रॅक्टिस तिघांकडून. नाही तर काय, बरोबर बोलते शैला. काय हो भाऊजी, तसंही 11वी पासून पाठवणारच आहात ना मुंबईला, मग आता राहू द्या इथे. मला पण तसंच वाटतंय. तिघांना इथे थांबवलं ना तर आपली कामं पण होतील सगळी. जाई ह्यांच्या नादाला लागू नको. इंग्लिशच्या नादात तुला सोडून येतील कुठेतरी. स्वाती ए बाय स्वाती, जरा तोंड बंद ठेव ना तुझा. अरे सुरेश, गाव जेवढा छोटा ना तेवढा माणूस सापडायला सोपा, आणि शहर जेवढा मोठा ना तेवढा माणूस पटकन हरवता बघ. मग सापडत नाही रे तो. आणि काय रे, तुम्हाला तुमच्या लहानपणी जर असा गावाबाहेर पाठवला असता, चालला असता काय रे तुम्हाला? हा